शिक्षक आहेत या समोर जे आहेत उभे शिक्षक आहेत अतिशय उत्कृष्ट काम करतात राजू नाही काही माझा पण अनुभव तसाच आहे मुली अतिशय हुशार असतात मुलगी आहे काळ्यांच्या काळा कविता बरोबर या ठिकाणी फक्त 5 महिलांना सर्टिफिकेट देण्यात येईल ज्यांची नावं येतील त्यांनी पुढे यायचे या लाईनीने पुढं आणि हात लावून नंतर वाटून घ्या. छान केलंय तुम्ही चौगुलीताई असं असं येणार हो ताईंना तर ऑर्डर पण चालू आहे बरं का नऊवारीच्या ऑर्डर पण चालू झाल्या 7 साड्या या भगिनींनी आतापर्यंत विकल्या तयार करून टाळ्याच्या नावानं स्वागत करा तुम्हीच भेट दिली आपल्याला बघा आणि एकदम चांगलं शिकवणारी वेगळं वाटायचं त्यांचं नेहमी असतं त्याचं उपाध्यक्षपद आपल्याकडे आहे आदरणीय संदीप भाऊ तात्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी तेवढ्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व आदरणीय सरपंच संतोष चौकांना विनंती करतो या ठिकाणी तात्यांचा सत्कार करायचा आहे चल असं बघतो सर्वांच्या हृदयात घर करून बसलेल्या आदरणीय आशाताई बेनके आशाताई बुचकेताई सॉरी आशाताईंकडनं महिला अस्मिता म्हणून 9 लाख रुपयाचं या ठिकाणी प्रशासकीय मान्यता जेडपीचं पत्र आलेलं आहे तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके साहेबांना पादरडीच्या कार्यक्रमात विनंती केल्यानंतर त्यांनी देखील 15 लाख रुपयाचा निधी महिला अस्मिता म्हणून आम्हाला या ठिकाणी जाहीर केलेला आहे आमची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आमदार भाऊंना आम्ही परत भेटणार आहे अजून एक 5 लाख रुपयाचं अनुदान आम्हाला थोडंसं वाढवून पाहिजे तुमच्या माध्यमातून हा निरोप तिथपर्यंत जाणार आहे आम्हाला कल्पना आहे जेणेकरून या महिला भगिनींना वडगावड्यांच्या प्रांगणामध्ये 2,500 स्क्वेअर फुटाचं वेटेकरताईचं दालन ओपन झालं दालन ओपन करण्याचा उद्देश सांगतो तुम्हाला आज आळेफाट्याच्या बस स्थानकामध्ये कचरा प्रश्न आपण अनेक वेळा माध्यमातून पाहिला असेल आपण त्या ठिकाणी बस एसटी महामंडळाच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या आणि तालुक्यातल्या लोकनेत्यांच्या माध्यमातून परवानगी घ्यायची आणि त्या ठिकाणी आपला स्टॉल त्या महिला भगिनीचा त्या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे जेणेकरून महिला आज 250 रुपये रोज मिळतो ताई शेतावरती काम केलं यांच्यामध्ये इतक्या कला आहेत ह्या भगिनीने जर ते काम केलं तर माझी अशी अपेक्षा आहे की 1000 रुपये रोज जर यांना पडला तर मला वाटतं आपल्या महिला सक्षमीकरण होईल असं आमचं गाव कारभारांचं या ठिकाणचं मत आहे तर ती आमची खरी इच्छा आहे या ठिकाणी की आमच्या महिला भगिनींना कमीत कमी 1000 रुपये रोज पडला तर हा इतका जो प्राणायाम आम्ही केला दृढ प्राणायाम जेणेकरून त्या सक्षमीकरण व्हाव्या असा आमचा या ठिकाणचा उद्देश आहे निश्चितपणे आपण एक महिला म्हणून आमची सगळ्यांची चाललेली धडपड लक्षात घेऊन त्याचा निश्चितपणे तुम्ही आमदार महोदयांच्या कानावरती हा विषय घालणार आहात आदरणीय गौरी त्यांना देखील आम्ही निमंत्रित मागच्या वेळेला केलं होतं परंतु त्यांची काहीतरी हेल्थ तब्येतीच्यामुळे ते पुण्यामध्ये मुक्कामी होत्या त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत परंतु त्यांची भर आपण मातोश्री म्हणून या ठिकाणी आलात नव्हे तर 2 वेळा पहिली बॅच आणि दुसरी बॅच देखील ताईंनी या ठिकाणी अटेंड केली आणि खऱ्या अर्थाने महिलांना त्याच वेळेला त्यांनी मार्गदर्शन केले असो आपण या ठिकाणी वडगावमध्ये आला आपला या ठिकाणी सत्कार करणं आमचं ग्रामपंचायतचं अध्यक्ष कर्तव्य आहे सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी माझ्या गुरुवर्या ज्यांनी मला बालवाडी शिकवली त्यांना विनंती करतो आणि त्या आज शिष्य म्हणून देखील या ठिकाणी कार्यक्रमाला बसल्यात आदरणीय झिल्लूबाई वाळुंज यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि या ठिकाणी बेनके त्यांचा सत्कार करायचा आहे चल अधिकारी यांच्या संकल्पनेतनं महिलांना काहीतरी सक्षमीकरण केलं पाहिजे विटेकरताई या भावनेतनं खऱ्या अर्थाने काय करायचं असा प्रश्न आमच्या समोर होता आमच्या 3 भगिनी ज्या आहेत सोबतच्या आमच्यासोबत काम करणाऱ्या वैशालीताई देवकर श्रद्धाताई गडगे आणि वैशाली शिंदे या सगळ्यांच्या अनुमतीनं शिवणकाम शिकवायचं की दुसरं काही शिकवायचं असा विषय समोर आल्यानंतर या 3 भगिनींना नाही आम्हाला शिवणकाम शिकवायचं अशी संकल्पना समोर आल्यानंतर ग्रामपंचायतच्या सर्व कारभाऱ्यांनी या ठिकाणी उदार अंतकरणाने
65+65 1,30,000चा निधी या कार्यक्रमासाठी मंजूर केला. प्रथमतः ग्रामपंचायत वडगावांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. पाठीवरच्या टाळ्या मला कमी ऐकायला येतात. धन्यवाद मॅडम. हा कार्यक्रम चालू केला इथे रूपश्री महिला संस्था जुन्नर नवले परिवार आहे, मिस्टर आणि मिसेस यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चालू केला. शिवणकाम काय शिकवायचं तर त्यांनी फक्त 5 ॲटम या ठिकाणी आम्ही शिकवणार आहोत अशी आम्हाला या ठिकाणी ग्वाही दिली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. बोलता बोलता गोड बोलता बोलता 5 ॲटमचे 11 ॲटम कधी करून घेतले हे नवले परिवाराला आम्ही कळून दिलेले आहेत. थोडं आपण म्हणतो ना एखाद्या पोटात शिरल्यानंतर आपण काढता येतं, असं नवले कुटुंबाच्या पर्यंत आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी त्यांना अतिशय आत्मीनं आपण म्हणतो ना तळताच्या फोड्यासारखं या ठिकाणी जपत त्यांनी देखील अगदी मोठ्या मनाने या महिला भगिनींना 11 ॲटम शिकवले आणि ते 11 ॲटम या ठिकाणी आम्हा गाव प्रौढांच्या समोर मांडण्यात आले. ते पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही, आपल्या महिला अजून थोड्या सक्षम झाल्या पाहिजेत. नुसते परकर शिवून पोट भरणार नाही. इथपर्यंत आल्यानंतर नाही, मग विनंती केली. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आळेफाटा त्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय हेमंतभाऊ वावळ आणि सगळ्या रोटरीयांना विनंती केली की तुमच्याकडनं मंडळी एक बॅच आम्हाला मिळावी. त्यांनी कोणत्याही प्रकारचे आडेवेडा न घेता या ठिकाणी 65,000 रुपयाची ऍडिशनल जी बॅच आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला मंजूर केली. परंतु माझ्याकडे महिला 70 आणि बॅच एक, मग ते काय जमाने गणित. या ठिकाणी रोकडेश्वर ज्वेलर्सचे मालक आदरणीय सुधीर शेठ नरवडे जे तुम्हाला मगाशी भेटले, त्यांच्या सुवेलते पत्नी खुशालीताई नरवडे नमस्वी 1 ग्रॅम गोल्डच्या मालकीन यांच्याकडे गेलो. त्यांना विनंती केली की माझी अशी अडचण आहे, तुमच्याकडनं आम्हाला एक 65,000चं या ठिकाणी योगदान मिळावं. दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी ते जी आमची मागणी होती ती मान्य केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या 70 महिलांच्या 2 ॲडिशनल बॅच ज्याला म्हणतो आपण पुढचं ऍडव्हान्स शिकवणी या ठिकाणी नवले परिवाराच्या माध्यमातून शिकवण्यात आली. आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्या समोर ज्या आमच्या भगिनी नटून थटून तुम्हाला दिसतात नऊवारी, की तुम्ही नऊवारी पाहून त्यांचं काय चुकलंय किंवा त्यात काय ऍडिशन केलं पाहिजे याची खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्याकडनं आज या कार्यक्रमामध्ये अपेक्षा आहे. काम तर सगळेच करतात, परंतु काम करणारा चुकतो, म्हणून त्याचं काय चुकलं हे जर प्रेमाने सांगितलं तर निश्चितपणे त्याच्याकडनं ते बदल होतो. आता हा झाला आमचा अट्टहास इथपर्यंत शिकवणीचा. आमचा याच्या मागचा गाव कारभारांचा जो उद्देश आहे, वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष आदरणीय रामदास मामा देवकर यांचं देखील मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे गणेश पाटील आपणही आलात, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. स्वागतचा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी एका शब्दावरती एका फोनवरती आदरणीय पोटे पाटील पत्रकार विघ्नर टाइम्स आपणही आलात, आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा अशा आमदार मोझ्यांच्या सुविध पत्नी आदरणीय रजताई बेळके यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यांच्या समवेत पंचायत समितीच्या माजी सदस्या विद्यमान सरपंच पिंपरी पेंढार आदरणीय बेटेकर त्यांचं देखील या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. आपल्या गावच्या शेतकी अधिकारी आदरणीय नरवडे मॅडम, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे रूपश्री महिला संस्था जुन्नर नवलेताई आणि नवले साहेब यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे रेवळे बाळाजी विद्यालय या संस्थेच्या संचालिका आदरणीय देवकरताई यांचं देखील शाळेच्या वतीनं गावच्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्या आदरणीय वैशालीताई देवकर, श्रद्धाताई गडगे आणि वैशालीताई शिंदे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करत असतानाच ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय संतोषजी चौगुले साहेब, सदस्य आदरणीय समीर भाऊ देवकर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय तात्या उर्फ संदीप भाऊ गडगे, त्याचप्रमाणे नेहमी माझ्या खांद्याला खांदा लावून समवेत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथजी गडगे साहेब, रेवळ बाळाजी विद्यालयाचे सर्व आदरणीय टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. बस
या ठिकाणी आदरणीय बेटकर सत्कार सत्कार करण्यासाठी रिवरपाडा जी विद्यालयाच्या संचालिका आदरणीय देवकर त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि या ठिकाणी सत्कार करायचा आहे. चला देवकर चला. यानंतर शेतकरी बांधवांच्या खऱ्या अर्थाने धन्यवाद. या ठिकाणी प्रत्येच्या समवेत साथ देत रूपश्री महिला संस्थेचं नाव जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम केलं. रूपश्री महिला संस्थेचं नुसतं शिकवणी हा काम नाही तर त्यांचं आता तांदळामध्ये फार मोठं एक्सपोर्टचं काम चालू होतं यांच्याकडे भाऊ. या ठिकाणी नवले सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. गावचे सरपंच आदरणीय संतोषजी चौगुले विनंती करतो की आपण पुढे येऊन त्याचा सत्कार करायचा आहे. चल पाठीमागे या ठिकाणी शाळांच्या गजरा स्वागत झालं पाहिजे जोरात. ताईंच्या समेत आलेले आदरणीय संतोष मान्यवरांनी वेळेचं थोडस आठवण करून दिली हरकत नाही. या ठिकाणी ज्यांच्या सहकार्यातनं गावचा विकास असेल या ठिकाणी पहिल्यांदा शब्द आश्वासना टाकला त्या शब्दाला खऱ्या अर्थाने दुजोर देण्याचं काम संतोषनाना खैरे आणि आमचे मित्र गांजळकर यांनी दिला. 9 लाख रुपयाचं अस्मिता भवन या ठिकाणी एका दमात देणाऱ्या आदरणीय आशाताई आणि त्यांच्या समवेत असणारे संतोषनाना खैरे गांजळदादा त्याचप्रमाणे मोजे पाटेवाडी या ठिकाणी असणारे हनुमान मंदिरात देखील रक्कम रुपये 5 लाख रुपयाचं पेवरचं एका दमात मागितलं. चौथ्या दिवशी या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देणाऱ्या त्या आदरणीय आशाताई यांचं एकदा जोरात टाळ्यांच्या घरात स्वागत करायचं. मला माहिती त्यानंतर तुम्ही काहीतरी देणार आम्हाला ताई. या ठिकाणी जसं महिलांना तुम्ही सक्षमीकरण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 9 लाख रुपये दिले बरोबर की नाही. त्याचप्रमाणे आपल्या गावातल्या तरुणांसाठी या ठिकाणी व्यायामशाळेची गरज आहे इमारतीची तर तेवढी एक इमारतीची गरज या ठिकाणी आपल्या माध्यमातून वडगाव आणि पाथर्डी या 2 गावांसाठी व्हावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. अशा आमची या ठिकाणी एवढी मागणी बाकी काहीच मागणार नाही तुमच्याकडे. या ठिकाणी ताईंचं टाळ्यांच्याकडे स्वागत करायचं आणि ताईंचं मानसिक थांबायचं. साठी जरा जास्त वेळ द्यावा लागतो परंतु तुमची मानसिकता सांभाळावी लागते. तर गौरीताईच येणार होते तिच्या मुली छोट्या असल्यामुळे ती काही आली नाही. त्या निमित्ताने माझं येणं झालं. आपल्या तालुक्यामध्ये जी गावं आहेत ते आम्ही 85 पासून सगळी बघतोय. प्रत्येक ठिकाणी नातेसंबंध एक जिव्हाळ्याचे संबंध असणारे लोक आहेत. इथं बसलेले सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत आणि त्या दृष्टीने जे 85 सालापासून बेनके साहेबांनी संपूर्ण तालुक्यामध्ये जी काही सुधारणा केली असेल जी काही आपल्या माध्यमातून कामं केली असेल त्याचाच धागादोरा सांभाळत आज अतुलदादा बेनके हे काम करत आहेत. आपल्या जर काही समस्या असल्या तर दर गुरुवारी अतुलदादांच्या म्हणजे आमच्याच घरी त्यांचा उपस्थिती असते आणि आपल्या ज्या काही समस्या असतात त्या पाडण्यासाठी लोक येत असतात. आपण सर्वजण तुम्ही त्यावेळेला जरी आलात आपले पर्सनल काही कामं असते ते जर सांगितले तरी चालू शकतील. आता या दादांनी 2-3 प्रश्न मांडले किंवा सांगितले किंवा सांगा असं म्हटले ते तर मी सांगलच परंतु प्रत्येक गोष्टीची एक सामुदायिकरित्या त्याचं लेखी निवेदन देणं प्रत्यक्ष भेटणं त्याचा कामाची पूर्तता होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं हे इतकंच गरजेचं असतं. त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल त्याप्रमाणे त्याची पूर्तता नक्कीच होईल एवढी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आनंद आणि आनंदाचा क्षण याच्यासाठी का ज्या उपक्रमाची आपण सुरुवात केली शिवण क्लासचा एक क्लास आपला महिला बालकल्याणच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने या ठिकाणी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सुद्धा ज्यावेळी तुम्ही हा कार्यक्रम करत होता
तेव्हा पण आम्ही आलो, आजही आम्ही आलोय. आम्हाला आनंद एकच होतो की महिला एकत्रित येऊन चांगलं काम करू शकतात. महिलांची एकी, आणि नेहमी म्हटलं जातं की महिला काय एका जागी टिकत नाही. 100 पुरुष एका 100 लाडू प्रमाणे ठेवले तर त्या आवाज करत नाही, पण 10 महिला असेल तर त्या कुरकुर करतात, त्या कुरड्यासारख्या असतात. हे आपण खोटं केलेलं आहे आणि त्यामुळे आपण यशस्वी आहोत. आपण जिजाऊच्या लेकी आहोत, सावित्रीच्या लेकी आहोत. आणि जर तसं नसतं, जर सावित्रीबाईंनी जर खऱ्या अर्थाने त्यावेळेला जे काही सहन केलं त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणूनच आज आपल्या हातात माईक देत आहेत, नाही तर वैदिक कोण आपल्या हातात माईक द्यायला मोकळं आहे. त्यामुळे निश्चितपणाने चूल आणि मूल ही संकल्पना सोडून आपण बाहेर आलेलो आहे. आज आपण राजकारणात, समाजकारणात, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला इज नंबर 1 आहे हे आपण सिद्ध केलं आहे आणि त्या कर्तृत्वातून केलेलं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर कोणी असेल तर मला वाटतं की एक आई म्हणून, एक अर्धांगिनी म्हणून, म्हणजे जीवनाची जोडीदारी म्हणून, किंवा प्रत्येक घरातली सगळी नाती समाजाच्या राजश्रीताई बेनके. कारण कसं की कुणाला किती कळतं मला माहित नाही, पण त्यांच्याकडे असणारी भावना, त्यांचं कुटुंब, त्यांच्यासाठी तेच त्यांचं स्वर्ग आहे असं माझ्यासाठी महिलेला वाटतं आणि ते काही चुकीचं नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माजी उपसभापती बसलाय, पाठीमागे राजश्री नवले आणि तुम्ही पण नवले आणि नवले सर पण आहेत पाठीमागे. या ठिकाणी आपलं नाना आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीचे गटनेते दिलीप गांधळे आहेत, आमच्या सोबत आलेले अनिल गावडे आहेत. आणि या ठिकाणी सदोदित माझं गाव माझी जबाबदारी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की आपलं कुटुंब आपली जबाबदारी, त्यांनी ती पाळली, पण आपणही पाळतो आहोत याचं उत्तम उदाहरण वडगाव मध्ये पाहायला मिळतं. या आनंद वडगाव मध्ये असणारे डीबी वाळुंज आणि वैशालीच्या सोबत असणारे सरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्ती त्यांचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने पोलीस पाटील, या सगळ्यांच्या म्हणजे कोणी किती केलं याच्यापेक्षा आपल्याला आवड आहे आणि आपण का पुढे येऊ नये असं मानणारा एक भाऊ जेव्हा बहिणीच्या साथीला येतो, आणि म्हणून वैशाली तुला मिळालेली साथ ही अत्यंत महत्वाची. आज आनंद आणि आनंदाचा क्षण याच्यासाठी का ज्या उपक्रमाची आपण सुरुवात केली, शिवण क्लासचा एक क्लास आपला महिला बालकल्याणच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने या ठिकाणी आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सुद्धा ज्यावेळी तुम्ही हा कार्यक्रम करत होता तेव्हा पण आम्ही आलो, आजही आम्ही आलोय. आम्हाला आनंद एकच होतो की महिला एकत्रित येऊन चांगलं काम करू शकतात. महिलांची एकी, आणि नेहमी म्हटलं जातं की महिला काय एका जागी टिकत नाही. 100 पुरुष एका 100 लाडू प्रमाणे ठेवले तर त्या आवाज करत नाही, पण 10 महिला असेल तर त्या कुरकुर करतात, त्या कुरड्यासारख्या असतात. हे आपण खोटं केलेलं आहे आणि त्यामुळे आपण यशस्वी आहोत. आपण जिजाऊच्या लेकी आहोत, सावित्रीच्या लेकी आहोत. आणि जर तसं नसतं, जर सावित्रीबाईंनी जर खऱ्या अर्थाने त्यावेळेला जे काही सहन केलं त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणूनच आज आपल्या हातात माईक देत आहेत, नाही तर वैदिक कोण आपल्या हातात माईक द्यायला मोकळं आहे. त्यामुळे निश्चितपणाने चूल आणि मूल ही संकल्पना सोडून आपण बाहेर आलेलो आहे. आज आपण राजकारणात, समाजकारणात, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला इज नंबर 1 आहे हे आपण सिद्ध केलं आहे आणि त्या कर्तृत्वातून केलेलं आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर कोणी असेल तर मला वाटतं की एक आई म्हणून, एक अर्धांगिनी म्हणून, म्हणजे जीवनाची जोडीदारी म्हणून, किंवा प्रत्येक घरातली सगळी नाती समाजाच्या राजश्रीताई बेनके. कारण कसं की कुणाला किती कळतं मला माहित नाही, पण त्यांच्याकडे असणारी भावना, त्यांचं कुटुंब, त्यांच्यासाठी तेच त्यांचं स्वर्ग आहे असं माझ्यासाठी महिलेला वाटतं आणि ते काही चुकीचं नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माजी उपसभापती बसलाय, पाठीमागे राजश्री नवले आणि तुम्ही पण नवले आणि नवले सर पण आहेत पाठीमागे. या ठिकाणी आपलं नाना आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीचे गटनेते दिलीप गांधळे आहेत, आमच्या सोबत आलेले अनिल
गावडे आहेत आणि या ठिकाणी सदोदित माझं गाव माझी जबाबदारी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की आपलं कुटुंब आपली जबाबदारी, त्यांनी ती पाळली, पण आपणही पाळतो आहोत याचं उत्तम उदाहरण वडगाव मध्ये पाहायला मिळतं. या आनंद वडगाव मध्ये असणारे डीबी वाळुंज आणि वैशालीच्या सोबत असणारे सरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्ती त्यांचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने पोलीस पाटील, या सगळ्यांच्या म्हणजे कोणी किती केलं याच्यापेक्षा आपल्याला आवड आहे आणि आपण का पुढे येऊ नये असं मानणारा एक भाऊ जेव्हा बहिणीच्या साथीला येतो आणि म्हणून वैशाली तुला मिळालेली साथ ही अत्यंत महत्वाची आहे. ती महिला कितीही मोठ्या झालो तरी पुरुष मंडळी जी भावासारखी आपल्याला सपोर्ट करतात, मुलं असो कोणी असो, पण यांच्याशिवाय आपण परिपूर्ण नाही हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज आपण नवलेच ना ताई तुम्ही, बरोबर की नाही, आणि नवलेताई आज प्रत्येक ठिकाणी काम करतायत, परंतु सदोदित एकही कार्यक्रम असा नाही का जिथे मला नवले दिसले नाही. मी आल्या सगळीकडे पाहत होते की बाबा नवले सर दिसतायत का. म्हणजे एखादी महिला जशी पुरुषाला साथ देते आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं राजश्रीताई, मुलाला देखील साथ देते, नवऱ्यालाच नाही तर मुलाला देखील देते आणि सुनेला सुद्धा. सुनेचं सुद्धा या ठिकाणी काय सांगताय, लहान मुली आहे ती येऊ शकत नाही, म्हणजे हे सुद्धा एक जिव्हाळा आहे ना की शेवटी किती केलं तर माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबातल्या असणाऱ्या गोष्टी या सगळ्यात पहिलं माझं जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम अप्रतिम आहे, इतका सुंदर आहे. पण तुम्हाला खरं सांगते की कुठलाही कार्यक्रम कागदावर होईल असं नाही, कागदाशिवाय होत नाही, परंतु कधी काय अचानक येईल आणि मग कशाला प्राधान्य द्यायचं अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला माझ्यासारखी गृहिणी, माझ्यासारखी असणारी कार्यकर्ती तिथे धावणं पहिलं पसंत करते. ज्या वेळेला मी निघाली त्यावेळेला असणाऱ्या आमच्या मुलं असतील यांचे हातोनात हाल होत आहेत. त्या ठिकाणी 3 दिवसापूर्वी मला वाटलं की ह्या मुली शिकणाऱ्या आहेत, त्यांना शिकायचं आहे म्हणून कोपरे, मांडवे, मुठाणे असतील किंवा इकडे घाटगर पासून तर आंबे हातरीस पासून असेल, त्या मुलींना असणाऱ्या आश्रम शाळेचे पास असतील किंवा कॉलेजला जायच्या ज्या एसटी चे पास आहेत, ताई एका विद्यार्थ्याला 100 रुपये आणि 101 रुपया तिकीट आहे. ही कुठल्या कोणत्या व्यक्तीला परवडेल रोज येण्यासाठी. म्हणजे पास मिळाला तर त्यांना सवलत आहे आणि ते पास मी स्वतः 250 पास परवा स्वतः बसून एसटी डेपो मध्ये करायला लावले की तुम्ही जर एक वेळ वेट केला तर माझ्या या मुली ज्या बिचाऱ्या आज उन्हात त्यांना 2 तास उभ्या आणि मला कोणीतरी फोन केला की ताई जरा इकडे येऊन बघावं, फार वाईट परिस्थिती आहे. 3 दिवसापूर्वी मी स्वतः तिथे जाऊन बसली जुन्नर एसटी स्टँडला आणि मी स्वतः ते पास करायला लावले. त्याचबरोबर आता एसपी साहेबांना फोन केला आणि सांगितलं एसपी साहेब ही वसुली जरा थांबवा. चुकीचं आहे माहिती आहे, मलाही कळतंय, मी पण डिपार्टमेंटची कन्या आहे, पण साहेब आजची परिस्थिती समजून घ्या. मुलांना कॉलेजला जायचंय, यांच्याकडे प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल आहे का? माझ्या शेतकऱ्याच्या दारात एक मोटरसायकल असेल आणि 4 जर भावाची मुलं असतील तर ती कशी जाणार? तुम्ही आज जरा शिथिलता करा, दिवाळी होईपर्यंत तरी शिथिलता करा. आणि म्हणून वहिनी मला इथे यायला वेळ झाला, कारण मला असं वाटलं डीबी वाळूंचं माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून प्राधान्य त्यांना दिलं. परंतु याचा अर्थ तुमची ग्रेव्हिटी आहे ती आम्ही कमी होऊ दिली नाही, कारण ओतूचा कार्यक्रम 11चा होता आणि तुमचा कार्यक्रम 10चा होता. रात्री 1:30 वाजता मी आण्यामधून शिंदेवाडी मधून आलेली आहे, परवा पण 1:30 वाजता 1:45 वाजता मी मुंबईवरून आलेली आहे आणि आता सुद्धा मला ओतूर करून भोसे करून मावळची जी जिल्हा परिषद माझ्या सदस्य आहेत त्यांची इच्छा आहे, इच्छे पुढे आणि महिला जेव्हा हात देते आणि सारखा फोन करताय म्हणून मला जायचं आहे. परंतु याचा अर्थ माझ्याकडून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याच्यात मी कमी पडणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की या ठिकाणी व्यायामशाळेची मागणी केली आहे ती तर मी पूर्ण करणारच आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं की मला परिपूर्ण प्रस्ताव पाहिजे आणि तो तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे आणि तिथे तो तुम्ही दिल्याची फक्त माझ्याकडे पोच पाहिजे. येत्या आठवड्याभरात तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर द्यायची जबाबदारी माझी आहे. त्याचबरोबर 9 लाख रुपये दिलं म्हणजे तुमचं अस्मिता भवन उभं राहणार आहे असं नाहीये, कारण तुम्ही कधीतरी तुम्हाला सांगितलं वारुवाडीमध्ये जा आणि पहा की एका पत्र्याखाली गेली 25 वर्षे गेलात ना, बघितलं ना,
काय होतं, एक पत्रा ओढलेला होता, तिथे चालायची हुंडेकरी, म्हणजे शेतकरी माल ठेवायचे आणि संध्याकाळी माल जायचा. तिथंच माझ्या महिलांना मी पावसात भिजून काम करताना पाहिलं आणि त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करताय. म्हणजे दर महिन्याला मला इथेच बसावं लागतं, बसायला जागाच नाही. आता ग्रामपंचायत मोठी केली, भाग वेगळा आहे, पण त्यावेळी महिलांना आपण छत दिलं पाहिजे. आणि सुरुवात झाली 10 लाखांनी, आज ते 25 लाखाला पुढे गेले. परंतु कामाला सुरुवात कोणीतरी करावं लागतं, कोणीतरी पुढे यावं लागतं. माणसाच्या घरात घंटा बांधायची कोणी, पहिला पुढाकार घ्यायचा कोणी, आणि त्याच्यामध्ये आपण थेट धडक घेतो. आपण विचार करत नाही, विचार करणारा फक्त विचार करत राहतो. धैर्य वेळा माणूस फक्त इतिहास घडवतो. अशा काही गोष्टी इतिहास घडवणारी आहे. तुम्ही मला 300 महिलांची यादी द्या, 300 महिलांची यादी द्या, पण ती यादीच नको तर तुम्ही या परिसरात काय उभं करणार आहात, तुम्हाला कोणता प्रोजेक्ट पाहिजे. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे, परंतु मी दिल्लीत फिरायला नाही जाणार, कारण सगळ्यांना माहितीये मी कोकण सुद्धा पाहिलेलं नाहीये. मी कधीच कुठे जात नाही, मी 24 तास इथेच असते. परंतु मी जाणार आहे तर कामानिमित्त जाणार आहे. मला 2 महिन्यापासून आमंत्रण आहे. नितीन गडकरी पासून सगळ्या मंत्र्यांची मला आमंत्रण आहेत. मग रेल्वे मंत्री असतील, कपिल पाटील असतील, पण मला वाटतं की मी गेली तर एक सुवासीन जेव्हा जाते तिची ओटी भरली जाते, तिने ओटी भरून घ्यायची ती जनतेसाठी. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगू इच्छिते, डीबी वाळूंचं, वैशाली ग्रामपंचायत आणि तुम्ही मिळून जागा फिक्स करा, प्रोजेक्ट फिक्स करा, 300 महिलांची यादी द्या. वंदना योजनेतून 25 लाख रुपये एका प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला देऊ शकते. आणि तसंही मी तुम्हाला ग्रेव्हिटी आहे ती काय मी कमी होऊ दिली नाही, कारण ओतूचा कार्यक्रम 11चा होता आणि तुमचा कार्यक्रम 10चा होता. रात्री 1:30 वाजता मी आण्यामधून शिंदेवाडी मधून आलेली आहे. परवा पण 1:30 वाजता, 1:45 वाजता मी मुंबईवरून आलेली आहे. आणि आता सुद्धा मला ओतूर करून, भोसे करून, मावळची जी जिल्हा परिषद माझ्या सदस्य आहेत त्यांची इच्छा आहे, इच्छे पुढे. आणि महिला जेव्हा हात देते आणि सारखा फोन करताय म्हणून मला जायचं आहे. परंतु याचा अर्थ माझ्याकडून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याच्यात मी कमी पडणार नाही. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की या ठिकाणी व्यायामशाळेची मागणी केली आहे, ती तर मी पूर्ण करणारच आहे. मी त्या दिवशी सांगितलं होतं की मला परिपूर्ण प्रस्ताव पाहिजे आणि तो तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. आणि तिथे तो तुम्ही दिल्याची फक्त माझ्याकडे पोच पाहिजे. येत्या आठवड्याभरात तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर द्यायची जबाबदारी माझी आहे. त्याचबरोबर 9 लाख रुपये दिलं म्हणजे तुमचं अस्मिता भवन उभं राहणार आहे असं नाहीये. कारण तुम्ही कधीतरी तुम्हाला सांगितलं वारूवाडीमध्ये जा आणि पहा की एका पत्र्याखाली गेली 25 वर्षे गेलात ना, बघितलं ना काय होतं, एक पत्रा ओढलेला होता, तिथे चालायची हुंडेकरी, म्हणजे शेतकरी माल ठेवायचे आणि संध्याकाळी माल जायचा. तिथंच माझ्या महिलांना मी पावसात भिजून काम करताना पाहिलं आणि त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करताय. म्हणजे दर महिन्याला मला इथेच बसावं लागतं, बसायला जागाच नाही. आता ग्रामपंचायत मोठी केली, भाग वेगळा आहे, पण त्यावेळी महिलांना आपण छत दिलं पाहिजे. आणि सुरुवात झाली 10 लाखांनी, आज ते 25 लाखाला पुढे गेले. परंतु कामाला सुरुवात कोणीतरी करावं लागतं, कोणीतरी पुढे यावं लागतं. माणसाच्या घरात घंटा बांधायची कोणी, पहिला पुढाकार घ्यायचा कोणी, आणि त्याच्यामध्ये आपण थेट धडक घेतो. आपण विचार करत नाही, विचार करणारा फक्त विचार करत राहतो. धैर्य वेळा माणूस फक्त इतिहास घडवतो. अशा काही गोष्टी इतिहास घडवणारी आहे. तुम्ही मला 300 महिलांची यादी द्या, 300 महिलांची यादी द्या, पण ती यादीच नको तर तुम्ही या परिसरात काय उभं करणार आहात, तुम्हाला कोणता प्रोजेक्ट पाहिजे. लवकरच मी दिल्लीत जाणार आहे, परंतु मी दिल्लीत फिरायला नाही जाणार, कारण सगळ्यांना माहितीये मी कोकण सुद्धा पाहिलेलं नाहीये. मी कधीच कुठे जात नाही, मी 24 तास इथेच असते. परंतु मी जाणार आहे तर कामानिमित्त जाणार आहे. मला 2 महिन्यापासून आमंत्रण आहे. नितीन गडकरी पासून सगळ्या मंत्र्यांची मला आमंत्रण आहेत. मग रेल्वे मंत्री असतील, कपिल पाटील असतील, पण मला वाटतं की मी गेली तर एक सुवासीन जेव्हा जाते तिची ओटी भरली जाते, तिने ओटी भरून घ्यायची ती जनतेसाठी. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगू इच्छिते, डीबी वाळूंचं, वैशाली ग्रामपंचायत आणि तुम्ही मिळून जागा फिक्स करा, प्रोजेक्ट फिक्स करा, 300 महिलांची यादी द्या. वंदना योजनेतून 25 लाख रुपये एका प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला देऊ शकते. आणि तसंही मी तुम्हाला बोलणार नाही तर करून दाखवणार. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे तुमची ताई, तुमची
येताना काहीतरी घेऊन दिल्लीवरून आली आणि तुमच्याकडे त्या निमित्ताने आली. एक तर पहिली भेट करण्यासाठी काय करायचंय आणि करून आणण्यासाठी. करून आल्यावर जो आनंद माझा असेल तो फार मोठा असेल आणि तेच माझ्याकडनं तुम्हाला असणारी भेट असेल आणि त्याच वेळी मला समाधान वाटेल एवढंच तुम्हाला सांगते. आणि हे जे सगळे मंडळी जे जे आमच्या महिलांना एवढी मोठी साथ देत आहेत तुमचे देखील मी ऋणी आहे. कारण तुमच्याशिवाय आम्ही परिपूर्ण नाही याची आम्हाला जाण आणि भान आहे. त्यामुळे निश्चितपणाने आपण या ठिकाणी बोलवलं, ज्या कामाची सुरुवात केली होती, आता तुम्ही काष्टी साडी शिवायला शिकला, काष्टी साडी नेसून आलात आणि आपली परंपरा जपली. एखादी समोर येणारी तरुणी जेव्हा ती जिजाऊ दिसावी, ती सावित्री दिसावी, तर खरीच तशी संकल्पना नवले मॅडम तुम्ही आणली. आणि बेटा तू सुद्धा काम करताना करून घेताना लोकांना आपण कागदाव करायचो, पहिलं कागदच चालायचं, आपल्याला कोण लगेच कपडा देत होतं, मांजरपाट मिळायची मुश्किल होती मुंबईत असून सुद्धा. मग तुमच्याशी नेहमी बोलली. पण खरोखरच खूप सुंदर अप्रतिम असं तुमचं काम आहे. तुमच्या कामाला आशाताई जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तर आता आपण महिला भगिनीसाठी वेळ दिला, 2च मिनिटाचा वेळ. जिल्हा परिषदची मुलं आहेत, शाळा आपण भरवतोय, अतिशय सगळी काळजी घेऊन शाळा भरवतोय. मंथन मध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी क्रमांक पटकवलाय, आमच्या शिक्षकांची इच्छा होती की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चिन्हप्रति सत्कार व्हावा. 1-2 मिनिटात आम्ही बिलकुल वेळ घेणार नाही. सगळ्यात हा विद्यार्थी आमचा, याची आई डॉक्टर आहे परंतु मुलगा झेडपीला आहे. याला कुठेही उभं करा, कुठेही उभं करा, तुम्ही याला कोणताही विषय द्या, मी म्हणतोय मला सिलेक्टेड विषय इकडे हे बघा ना, याला कुठे उभे करा. नील भंडारी म्हणून हा मुलगा आहे, कोणता विषय द्या तो 2 मिनिटात त्याच्या भाषणाला सुरुवात करणार आणि अभ्यासात सगळ्यात टॉपर आहे. मागच्या वर्षी शाळा चालू असताना आपण त्याला आहे ना आता एक प्रात्यक्षिक